Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. तुम्ही किती वर्ष कांदा काढताय म्हटले? मी 10-12 वर्ष होऊन गेले. 10-12 वर्ष तुम्ही कांदा काढताय, बरोबर. आणि साहेब तुम्ही किती वर्ष इथं लिलाव करताय? मला पण 10-12 वर्ष झालं ना. 10-12 वर्षात साहेबांचा आयफोन आला. फोन कोणता आहे तुमच्याकडे? रिअलमी रिअलमी कुठली कंपनी? अरे फुटलाय तो तर. आता काय करणार, परवडतो का? म्हणजे जोक सपाट हा फरक आहे बरं का, व्यापारी आणि शेतकऱ्याच्या सध्याच्या परिस्थितीमधला. व्यापारी ठीक आहे आणि हे शेतकरी. 22 रुपये 122 रोपो आहे 122 रोपो आहे 125 रोपो आहे 25 कराय किती नाही गेला? 12 रुपये 20 पैसे. 12 रुपये 20 पैसे नाही गेला, 12.5 रुपये गेला. कोणाचा कांदा आहे? कांदा तुमचा आहे, बरं. कुठून आले साहेब तुम्ही? एक मिनिट लावा. शिरोलीवरून. आणि 12.5 म्हणजे तसं किती खर्च किती झाला याला? हा खर्च भरपूर झाला. भरपूर म्हणजे तरी किती किती आणला होता कांदा आज तुम्ही? आज 30 गुण 30 गुणी आणलेले. 12.5 रुपयाने कांदा गेला. आणि साधारण तुम्हाला किलोला किती खर्च आलाय? किलोला एवढा नाही अंदाज काढला. हा अंदाज नाही काढला. नाही काढला. पण 12.5 रुपयात पैसे निघतात का? नाही नाही निघत पैसे. बरं मला सांगायचं, मी आता आहे ओतूरच्या मार्केटमध्ये. तुम्ही जुन्नर तालुक्यापासून नारायणगावातून पुढे आलं, इकडे ओतूरचं मोठं कांद्याचं मार्केट आहे. आणि राज्यातला सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा कांदा ओतूर मार्केटला आलेला असतो. आता हा तुमचा आहे ना? हा बघा, हा कांदा आता यांचा आहे. नाव काय म्हटलं पूर्ण? सुखदेव सुदाम डोमसे. हा सुखदेव सुदाम डोमसे. 200. बघा हा कांदा आहे. तर आलो. बरं मी असं म्हणतोय, पटी आली का? किती झालं कोणी? किती रे मग तुला? 30 गुणी 12.5 रुपयाने. बरं बरं मला हे सांगा, तो चांगला आहे का? बरं आलो 2 मिनिटं. मला विचारायचं होतं, ह्यात आता किती पैसे निघतील तुमचे? खर्च निघेल का सगळा? हा थोडाफार थोडाफार निघेल, सगळा नाही निघत का? हा नाही निघत सगळा खर्च. सगळा नाही निघत. किती वर्षापासून कांदा काढताय? 4-5 वर्ष 4-5 वर्ष कांदा काढताय. तुम्ही आणला का कांदा? हा तुम्ही पण कांदा आणला? कुठून आला तुम्ही? शिरोलीवरून झाला का तिथं? तुम्हाला किती रेट मिळाला कांद्याला? मला 12.5. तुम्हाला पण 12.5 मिळाला. साधारण मार्केटमध्ये किती रेट मिळतोय कांद्याला? कारण 13-14 पण चालू. किती? 13-14. 13-14 म्हणजे बरं रेट आहे. वरती तिकडं नाशिकला वगैरे काय झालंय, तिकडं 3-2 रुपये कांद्याला पट्टी निघू लागली. परवडत नाही कांदा काय का? कांदा आहे ना, परवडत नाही आम्हाला तो. हा हा हा. तुम्ही कुठून आला? आम्ही शिरोलीचे आहे. शिरोलीचं. हा. कारण हा कमी 20 रुपयाने खपला ते परवडतं शेतकऱ्यांना, ते परवडत नाही शेतकऱ्यांना. 20 रुपयाने गेलं तरच परवडतं. ते परवडत नाही अजिबात. तुम्ही किती आणला होता कांदा? मी 50 पिशवी आणली, माझ्या लिहिलं झालं नाही अजून. हा 50 पिशवी आणलं. हो. कसं आहे, असाच आहे का मोठा कांदा? चांगला कांदा आणला ते. बरोबर. गाव कुठलं? शिरोली. नाव काय बोललं साहेब? दिलीप शंकर खरात. खरंच. हा. आम्हाला 20 रुपये असेल तर परवडत नाही अजिबात, काहीच निघत नाही त्यामध्ये. भरपूर साधारण मला जरा थोडं ना अर्थकारण समजा, साधारण किती पिशव्या आणल्यानंतर त्याला किती खर्च होतो तुम्हाला? एकरी आपल्या अर्धा एकरला कमी 200 पिशवी निघते. 200 पिशवी निघते. कमी 50,000 रुपये कमी भांडवल जाते तरी. 50,000 रुपये भांडवल जाते सर्व. भांडवल. हा मजुरी वेगळी, मजुरी वेगळी, ट्रान्सपोर्ट वेगळं, बरोबर. आणखी मजुरी, खतं लागवड वगैरे सगळी वेगळी, फवारण्या वेगळ्या, लागवड वेगळी. खर्च आहे, परवडत नाही. 50,000 ते 70,000 रुपये बेसिक खर्च याला. पर काढणीला वेगळे पैसे लागतात. हा एकरी कमी 16-17 हजार रुपये एकरी लागतात काढायला. हा हा हा. तसे या बाजारात परवडत नाही, पूर्ण लॉस आहे आम्ही सर्व. लॉस आहे आता पूर्ण. लॉस मध्ये नाही पण मग चांगल्या क्वालिटीचा कांदा नाही असं म्हणतात, ते काय खरं आहे का? मग नाही. एखादा अर्धा वखर जाते, सगळे वखर जात नाही ना. हा सगळे सारखे कांदे नाहीत ना, एखादा दिला ते काय. हा छोटा आहे, ठीक आहे. आता माझ्या हातात हा चांगला कांदा आहे ना. चांगले हातून 12.5 नाही गेला, ते शिरोली त्यांचा कांदा गेला, बरोबर. बरोबर आहे. माझं म्हणणं आहे, समजा तुमचा कांदा गेला 15 रुपयाने, आपण म्हणू एकदम 15 रुपयाने कांदा गेला. तुमचं तिकडे आहे का? हो तिकडे. हा येतील ते आता, त्यांच्याकडे पण जाऊ आपण. समजा तुमचा 15 रुपयाने गेला, तर मग तुम्हाला किती पैसे सुटतात? काय सुटत नाही तसं, मजुरी काय. आता गाडी भाड्यात 35 रुपये, गाडी भाड्यात 35 रुपये आम्हाला आणायला तिथे. हा
बरं हमाली वेगळी तिथून उचलून देणार वेगळे 40 रुपये कोणी मागत जातात आम्हाला. म्हणजे तुम्हाला किमान 20 रुपये दर मिळाला तर परवडतो. तर परवडेल. हा 20च्या वरती आलं तर प्रॉफिटच आहे. प्रॉफिट आहे. 20 मध्ये झालं का आम्हाला मिळालं. हा, नाफेड आता काहीतरी 13 का 15 रुपयाने घेणार असं सांगितलं माझ्या माहितीनुसार. नाफेडने जो कांदा आहे तो 13 का 15 बाजार ऐकलंय मी, पण तरी तो सुद्धा नाही परवडणार. नाही परवडणार नाफेड पण. नाही परवडणार. नाफेडला जर तुम्ही म्हणून 15 रुपये दिले तरी पण नाही परवडणार. 15 रुपये पण नाफेड नाही परवडत. नाही परवडणार. 20 रुपये तरी पाहिजे ना. 20 तरी पाहिजे. आता अरे बापरे, तुमचं ह्यांचं 12.5 ने गेला आता. मी बघाशी एका ठिकाणी आता जस्ट येता बघितलं 9 रुपयाने त्यांचा पण गेलेला होता. बघ आज साधारण काय मार्केटमध्ये भाव आहे? हाच रेंज आहे 12-13 रुपये. 12-13 रुपयांनी चाललाय. म्हणजे खिशातूनच पैसे जायचे. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी सगळं फॅमिली असतात पूर्ण. हे काय मुलं किती तुम्हाला? काय मुलं 3 मुलं आहेत, शिक्षणाला आहेत सगळे. हा आणि आम्ही दोघं नवरा बायको आहेत. बरं, मग आता शेती तुम्ही एकटेच करताय? हो शेती एकटीच. एकटेच करताय. मग कांदा सोडून आणखी काय काढताय? कांदा सर्व करतो. कांदा बटाटा बरं ऊस असतो. किती शेती तुमची? मला 5 एकर शेती आहे. 5 एकर. कांदा अर्धा एकरात काढलाय. कसं आहे अर्धा मी एकरात काढलाय. आतापर्यंत मी 400 पिशवी घालवलाय, पण माझे 90-10 रुपये शिवाय खपला नाही कांदा त्या मार्गाने. 400 पिशवी आणलाय तरी 9-10 रुपये कांदा नाही. नाही कारण ते मध्ये पाऊस झाल्यामुळे ना, हा काय आलं? गारात पाऊस झाला. हा तर त्याचा हे पडलं का तर डाग लागतो. बरोबर. डाग लागला का तो बदलत खायला जातो. मग काय शेतकऱ्या परवडणार सगळ्या जातात. व्यापारी पण म्हणतात की क्वालिटीचा इश्यू आहे, त्यामुळे कदाचित होत असेल. पण मग मला हे विचारायचं आहे, आता किती वर्ष काढता कांदा? 4-5 वर्ष? जास्त झालं. जास्त वर्ष झाली. 20 वर्ष. मग परवडत नाही तरी पण कसं काय हो? आता सर्व लावता गेला कधी कधी परवडतो. बाजार असला तर परवडतात. स्टॉकला ठेवला की बाजार असला आम्ही काढतो. पण यंदा काय आलं पाऊस असल्यामुळे आम्ही खराब व्हायला लागला. 2-3 वर्ष लॉस मध्येच आहे. 2-3 वर्ष तुम्ही पण लॉस मध्ये? लॉस बरं. पाऊस झाल्यामुळे काढायला लागला कांदा. खराब व्हायला लागला ना कांदा. हा मित्र, तुम्ही कुठं आहे? तुम्ही कुठं आला? इथं कामगार आहेत. निमगिरी वरून आलाय तू? हा कांदा तुमचा आहे का? नाही मग कामाला आहे. कामाला आहे. किती पैसे मिळतात? पैसे म्हणजे आता लोडिंग होते 11 रुपये. 11 रुपयानुसार तुम्हाला दिवसाला किती पैसे कमवतो? 500-600 रुपये. 500-600 निघतात तुझे. शिक्षण 12वी झालं. गाव कोणतं? निमगिरीच. इथे किती वर्षाला काम करतो? 3रा वर्ष. बरं. पण मग 12वी नंतर कुठं नोकरी विक्रीला नाही प्रयत्न केले का? केले प्रयत्न पण नाही. मग काय आलं? पोलीस भरतीला उतरलो होतो. हा गेले 5-6 महिने. नाही आलं. तू एकाच गावची? मग काय पोलीस भरतीला गेलता का? गेलतो पण नाही होत. मग आता काय करायचं शेवटी. मग आता काय कांदे भरतात? 500-600 रुपये निघतात दिवसाला. घरी शेती आहे का? आहे किती आहे? 2-3 एकर मध्ये कोरडवाहू आहे आमच्याकडे. पाणी सोय नाही. तुमच्याकडे पाणी नाही? वय किती म्हटलं? 38. अरे बापरे. तुम्ही? 26. लग्न तुमचं झालंय का? झालंय. तुमचं पण लग्न झालंय. बरं. 38-26 वर्ष. लिलाव तिकडे चाललाय का? चला या. आणखी कोणाला किती पैसे? साधारण 12 रुपये आज मला इथे आता दिसतोय. मी मुद्दाम तुम्हाला लाईव्ह जे काय चाललंय काय नाही ते थेट दाखवायचा प्रयत्न केला. आता इकडे किती चाललंय? हा चांगला आहे कांदा आणखी. हा क्वालिटीला आणखी चांगला आहे. 141 रुपये. हा चांगला आहे ना आणखी? 141 रुपये. हा कांदा बघा, हा आणखी चांगला कांदा. याला क्वालिटी आणखी आहे कांद्याला. आता हा किती नाही पण जातो आता बघू दे. हा फिनिशिंग आहे ना? पट्टी जाड आहे का? बघू. हे आणखी एक फोडली काय? मोठी आहे बघा. 44 रुपये. हा छान आहे कांदा. आणखी रंग याला, ह्याची पट्टी पण जाड आहे, लगेच कळतंय. आणि साईज मस्त आहे याची. किती MM चा? हा बघा, हा बघा, ह्यांच्या हातात घेतला बघा. हा पण मस्त आहे कांदा. 50-55. ओके. किती नाही फायनल झालं? 14.5 चालू आहे. बोल पुढं. 14.5 इकडे झाली. तुला बोलायचं का? 145 रुपये झालं का तुम्हाला? 145. किती नाही गेला? 14 रुपये. शेतकरी कुठे आहे? तुम्ही का? या इकडे. हा आणखी मोठा. या
कुठून आले साहेब तुम्ही? आम्ही करंडी हा? करंडी तालुका अकोला जिल्हा अहमदनगर. अकोला जिल्हा नगरवरून इथं ओतूरला कांदा आणला का? नगर जिल्ह्यात इथं बाउंड्री आहे. बाउंड्रीला नाही नाही, मग मला सांगा 14.5 रुपये कांदा गेला त्याचा प्रोडक्शन कॉस्ट किती? प्रोडक्शन कॉस्ट आम्हाला एकरी 60-70 रुपये खर्च येतो आम्हाला. हा तर ते असं 14-15 रुपयांनी परवडत नाही कांदा आम्हाला घालायला. 20-22 रुपये तरी गेला पाहिजे कांदा असं. कारण खतं असतात, मजूर असतात त्याच्या मागे, पाणी भरायला लागतं आम्हाला 4.5 महिने. त्याच्यानंतर मग आपण तो कांदा या पिकवतो. पुढे इकडे. हा 14.5 रुपये कांदा तुम्हाला परवडत नाही. नाही 4 आणि 5 रुपयाने कांदा विकला त्याला काय परवडणार मला सांगा? नाही ना, काहीच नाही परवडत. अहो कचऱ्यात जातो तो कांदा. कचरात आहे. मग परवडतो का एवढं त्यांचा कांदा बघितला तुम्ही आता कसला होता मस्त. हा. आता हा साईज लहान आहे आणखी थोडा, हा कमी नाही जाईल बहुतेक. हा. आणि गोळा 16.5 रुपयाने गेलाय आमचा. कुठे? तो त्याच्याच बाजूचा कांदा आहे ना गोळा कांदा, तो 16.5 रुपयाने गेलाय. 16.5 तरी परवडते का? नाही ना परवडत. कांद्याची साईज बघा ना तुम्ही आणि कलर बघा हा. याच्यामध्ये नाही, पण माझं काय म्हणणं आहे, माझं म्हणणं असं आहे की किती वर्ष तुम्ही कांदा काढताय साहेब? आम्ही आता जवळजवळ 8-10 वर्ष झाले 8-10 वर्ष कांदा काढताय. कंटिन्यू मग 8-10 वर्ष. परवडतच नाही तर मग काय करायचं आता? आपण शेतकऱ्याला विलाज नाही ना, काय करणार शेतकरी. हा व्यापाऱ्याचा मग व्यापाऱ्याकडे कांदा गेला तर त्याला परवडतो, त्याला काय पाणी भरायचं नाही काय नाही. पण शेतकऱ्याला कष्ट करायला लागतात 4-4, 4.5 महिने, 5 महिने बरोबर. कष्ट आहे त्याच्या मागे. एका कांद्याला 4-4, 5-5 वेळा हात लागतो शेतकऱ्याचा. मजूर घ्यायला लागतात, काढायचा, कटिंग करायचा, त्याच्यानंतर साठवायचा, साठवल्यावर परत भरायचा, तो भरून परत मार्केट पर्यंत आणायचा. मार्केटला आणताना गाडी भाडं द्यावं लागतं त्याला. एवढ्यात नाही ना होत आमचं. नाही, गाडी भाडं किती गेलं कांदा आणला पिशव्या? आता ते गोणी मागे 50 रुपये भाडं गेलं. बरं किती पिशव्या आणल्या तुम्ही? आम्ही 30 पिशवी आणली. 30 आणल्या. आणि किती एकूण पिशव्या निघतील तुमच्या टोटल? आता आमचे 250 पिशवी आहे, 250-300 पिशवी आहे अजून. 250-300 आहेत अजून. हो पण मग हाच भाव राहिला तर कसे काय पैसे द्यायचे? नाही नाही पैसेच नाही निघत ना. पण आता मजबुरी आहे ना, आता शेतकरी ठेवू पण शकत नाही. ते टिकाऊ नसतो. 2-4 महिने ठेवू शकतो आपण, याच्या पुढे काय करणार कांद्याचं. आणि पाऊस चालू झाल्यावर कांदा खराब व्हायला सुरुवात करते. बरोबर. ह्युमिड वाढ. हो इम्युनिटी वाढते. काळोखी पकडायला कोजळे पकडतो कांदा, त्याच्यानंतर मार्केट डाऊन होतं. मग त्याच्यात निम्मा नुकसान होतं, निम्मा बाहेर परत विकायचं, म्हणजे बदल्याच्या भावात विकायला लागतो आपल्याला कांदा. पण मग मला सांगा आता घरी कोण कोण तुमच्या? आई वडील आणि मी आणि मिसेस. पूर्ण शेतीवर उदरनिर्वाह आहे. हो शेतीवरतीच. कांदा सोडून आणखी काय काढता? कांदा सोडून काय नाही, पावसाळी सोयाबीन काढतो, त्याच्यानंतर कांदा. मग पैसे निघतात कुठून? पैसे आता याच्यावरच आता उपजीव याच्यातून काय करणार आपण, पर्याय नाही ना. पट्टी घे त्यांची. बघू मला किती गेले. नाही माझं नाही. ते नाही ते त्यांचं आहे. मागची त्यांची पट्टी बघते 14.5 रुपये गेला तुमचा. हा 14.5 आणि गोळा साधारण किती खर्च येतो? 17 रुपये येतो का खर्च, का 18 रुपये येतो? कशाला उत्पन्नाला ना? किलोला 17-18च्या पुढेच. 18 20 रुपये तरी किमान निघाला. 20-22 रुपये तर किलोला बाजार भेटायलाच पाहिजे कमीत कमी. आजच्या लिलावातला सगळ्यात चांगला कांदा यांचा, तो गेला 14.5 रुपयाने. आता तो दिसतोय मला आणि मस्त आहे, मी बघितला आता तो. हो तुम्ही क्वालिटी बघू शकता ना कांद्याची. साधारण काय व्यापारी कोण इथं? हा. साधारण सध्या काय भाव चाललाय माझा? सध्या कांद्याचे बाजार आहे 10 रुपयापासून ते 10 रुपयापासून 17 रुपयापर्यंत. 17 रुपयापर्यंत. पण मग काय प्रॉब्लेम झाला की मार्केटमध्ये चांगला कांदा नाही का काय झालं? कारण काय 17 रुपये झाले तरी पिकवणाऱ्याला तर परवडत नाही, पण मग व्यापाराला घेताना पुढे काय नक्की इश्यू होतं? व्यापाऱ्याने घेताना काय झालं, ह्या वर्षी अवकाळी पावसामुळे कांदे थोडेसे भिजले. ते भिजल्यामुळं कांद्याची क्वालिटी कमी झाली. ज्यांच्या कांद्याची क्वालिटी कमी झाली त्यांचे कांदे डायरेक्ट 10, 11, 12 रुपये विकतात. ज्या कांद्यांची क्वालिटी चांगली आहे ते आजही कांदे 15, 16, 17 रुपये विकतात. असं झालेलं आहे प्रश्न. नाही पण 17 रुपयाने पण परवडत नाही. नाही शेतकऱ्याला परवडतच नाही. पण काय झालंय, आवकचं प्रमाण भरपूर आहे, त्या प्रमाणात समोर पुढे गिराईक नाहीये, एक्सपोर्ट बंद आहे, त्याच्यामुळे हा सगळा परिणाम झालेला आहे. हा कुठला आयफोन आहे का? हो मी पण घ्यायचं चाललंय माझं. घ्या. चांगला फोन. नाही नाही बरं मला जाऊ दे. मला हे मी सांगा तुम्ही की आता जर तुम्ही हा 17 रुपयाने घेत असाल, 16 रुपयाने 14 रुपयाने घेत असाल, तर मग आता तो मार्केटमध्ये डोमेस्टिकला येताना किती येतोय? पुढं जाताना आता ह्या कांद्याला इथं समजा मार्केटला 17 रुपये जर कांदे विकले इथे, तर तेच कांदे समोरच्या व्यापाऱ्याला इथंच मार्केटला 18 रुपये पडतात. कारण त्याला मार्केटचा खर्च हमाली लागते. पुढे ट्रान्सपोर्टेशन धरून 3 रुपये, 2.5 ते 3 रुपये किलो खर्च आहे पुढं त्यांच्या दुकानापर्यंत न्यायला, मुंबईत न्यायला. बरोबर. तो जर माल बाहेर गेला, बँगलोरला गेला, तर 4 रुपये किलोला खर्च आहे. आज बँगलोरला जर पाहिलं मार्केट तर तिथं पण 10 ते 17 रुपयेच मार्केट आहे.
सगळीकडेच मार्केट पडलेलं त्यांचे दिसतं लोकल कांदे भरपूर असल्यामुळं लासलगाव, दिंडोरी, पिंपळगाव मार्केट पडलंय. इथं पण मी आता बघतो ओतूरचं एवढं मोठं मार्केट, तुम्ही पण बरेच वर्ष इथं हे करत असाल. भाव असतो काय नक्की लपड झालंय मग ते पावसामुळे हे सगळं झालं? नाही नाही, आवकचं प्रमाण भरपूर आहे, एक्सपोर्ट होत नाही, त्याच्यामुळं सगळा माल महाराष्ट्रातच फिरतोय. आपला इथला माल बाहेर पण माल जात नाही. बांगलादेशला जर पाहिलं तर त्यांचे स्वतः ते 2 वर्ष 2 वेळा त्यांचे एक्सपोर्ट बंद केल्यामुळं त्याच लोकांनी स्वतः कांद्याला पिकवायला सुरुवात केली आता. बरोबर. त्याच्यामुळे ते तर स्वयंभू झाले. ते स्वयंभू झाल्यामुळे इकडनं माल जात नाही आता त्यांच्या. असं झालेला आहे प्रश्न. त्याच्यामुळे आपला माल भारतातला माल भारतातच आहे. भारतातला माल भारतातच येतात, हा. त्यामुळे तो कमी पाडूनच घेतला ना. हा, नाही, स्वाभाविक आता काय झालं, गिराईक त्या प्रमाणात कमी, आवक त्या प्रमाणात जास्त आहे. इथला माल इथं जातो, त्याच्यामुळं तेवढं प्रमाणात सेल होत नाही ना माल. असं झालेलं आहे प्रश्न. आता हे जे आहेत हे बाहेर माल पाठवतात. बाहेर पाठवतात. हा, कुठं पाठवतो बाहेर म्हणजे? पश्चिम बंगाल हा, ओरिसाला पाठवतो. ओरिसा पश्चिम बंगालला. हा हा, दिल्ली. मग आता मला तुम्ही सांगा की तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? पैसे तुमचे निघतात या इकडं? सध्या देशात अशी परिस्थिती आहे हा, का लोकांकडे चलन नाही, त्यामुळं पेमेंट येण्याची पण अरे त्याला म्हणा इकडे. हा, तुम्ही बोला तुम्ही बोला. माल हलके पोहोचल्यामुळे पेमेंट पण समोरून येत नाही, हा हा फास्ट पेमेंट येत नाही. हा मेन काय का पैशाचं रोटेशन फिरत नाही, हा, त्यामुळं हा. पूर्णतः बाजार ढासळलेले. बरं बरं बरं. पण मग मला म्हणायचं आहे की बांगलादेश स्वयंभू होताना दिसते. आपण चांगले पैसे कांदा तिथे विकायचो, त्यांनी त्यांचा कांदा काढायला सुरुवात केली. इकडे बाकीच्या राज्यांमध्ये की तुम्ही पाठवताय, पश्चिम बंगालमध्ये पाठवताय, आणखी ओरिसामध्ये कांदा पाठवताय, तिथं काय परिस्थिती? तिथं मग किती रुपयाने कांदा होतो? तिथं हा कांदा जो आपण 7-8 रुपये विकतोय, हा, तो कांदा तिथं 10 रुपये विकतो. ट्रान्सपोर्टेशन चार्ज हा जवळजवळ 4 रुपये, 4.5 रुपये, 5 रुपये. हा. डिझेल पेट्रोल वाढीमुळं ते ट्रान्सपोर्टेशन चार्ज वाढलेले, त्यामुळे तिथं जाऊन 10-11 रुपये कांदे विकल्यामुळे इथं आम्हाला 6-7 रुपयामध्ये परवडत नाही. हा, परवडत नाही. तुम्ही किती वर्ष कांदा काढताय म्हटले? 10-12 वर्ष होऊन गेले. 10-12 वर्ष तुम्ही कांदा काढताय, बरोबर. आणि साहेब तुम्ही किती वर्ष इथं लिलाव करताय? मला पण 10-12 वर्ष झालं ना. बघा, 10-12 वर्षात साहेबांचा आयफोन आला. फोन कोणता आहे तुमच्याकडे? रेडमी कुठली कंपनी? अरे फुटलाय तो तर. आता काय करणार, परवडतो का? म्हणजे जोक सपाट हा फरक आहे बरं का, व्यापारी आणि शेतकऱ्याच्या सध्याच्या परिस्थितीमधला. व्यापारी हे घ्या आणि हे शेतकरी. बाकी मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन रायचन सोबत मी ओमकार. आज ओतूर ना सर? ओतूर मध्ये.